नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता चौथी व सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या तसेच इयत्ता चौथीच्या ATS परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये बघा आपण क्रम ओळखणे स्वाध्याय 4.1 अभ्यासणार आहोत. प्रश्न बघा, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. आता क्रम दिला आहे बघा त्याचा. पहिला 46, त्यानंतर 38, 30 आणि 22. तर पुढे क्रमाने येणारी संख्या आपल्याला ओळखायची. अशा प्रकारची गणिते सोडवताना काय करायचं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करून बघायच्या. त्यानंतर वर्ग, घन आहे का हे सगळं चेक करून बघायचं. आता इथे सुरुवातीला 46 आहे. 46, 38, 30 आणि 22 याच्यामध्ये काय संख्या कमी कमी होत गेलेल्या आहे, उतरत्या क्रमाने. म्हणजे काय करू आपण, वजाबाकी करून बघूयात. बघा, 46 आणि 38 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे. 38 आणि 30मध्ये कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे. 30 आणि 22मध्ये 8चा फरक आहे. याच्यामध्ये पण 22 वजा 8 करायचं. 22मधून 8 गेले, किती राहिले, 14 राहिले. म्हणजे इथे कुठली संख्या यायला पाहिजे, 14 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता प्रश्न दुसरा बघा, 13, 17, 19 आणि 23. 13, 17, 19 आणि 23. मग हे 13 मूळ संख्या, 17 मूळ संख्या, 19 मूळ संख्या, 23 मूळ संख्या. क्रमाने येणाऱ्या संख्या बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. पुढची कुठली येते, 29. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला योग्य. या सर्व काय आहेत, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत. आता प्रश्न तिसरा बघा, 10, 15, 30 आणि 45. 10, 15, 30 आणि 45. आता 45ची पुढची संख्या कुठली बघा. आता बघा, 10 आणि 5मध्ये किती आहे, 5चा फरक आहे. म्हणजे किती, 10 आणि 10च्या निम्म 5 अधिक 15 येते. म्हणजे 10ची दीडपट केली. तसं याच्यामध्ये बघा, हे दोघांची 15ची दुप्पट 30 गुणिले 2. आता याच्यामध्ये 30च्या निम्म किती, 30 अधिक 30च्या निम्म 15 किती येते, 45. म्हणजे 30ची दीडपट येते 45. तसं 45ची आता एकदा दीडपट एकदा दुप्पट. आता दुप्पट किती येते बघू, 45ची दुप्पट 90. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. बघा, 1, 8, 27, 64 हे सगळं एक घनसंख्या आहे. 8 घनसंख्या, 27 घनसंख्या आहे, 64 घनसंख्या. बघा, 1चा घन म्हणजे काय, 1 गुणिले 1 गुणिले 1 3 वेळा गुणाकार करायचा. 2चा घन किती येते, 8 येते. 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2चा घन 8. 3चा घन 27. 4चा घन 64. 5चा घन किती येतोय, 125. त्यामुळे पर्याय क्रमांक किती, तिसरा योग्य. आता पुढचा प्रश्न बघा, 2/19, 6/15, 10/11, 14/7. तर क्रमाने येणारी पुढची संख्या आपल्याला ओळखायची. याच्यामध्ये बघा, अंश जे आहेत 2, 6, 10, 4. 2 आणि 6मध्ये 4चा फरक आहे. म्हणजे 2 अधिक 4 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 14, 14 अधिक 4 18. म्हणजे पुढचा अंश काय यायला पाहिजे, 18 यायला पाहिजे. आणि छेद बघा, 4, 19, 15, 11 आणि 7. 19 वजा 4 15. 15 वजा 4 केले 11. 11तून 4 गेले 7. 7मधून 4 गेले किती राहतात, 3. म्हणजे
अंश 18 यायला पाहिजे आणि छेद किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. 18/3 पर्याय क्रमांक कुठला? पहिलाच योग्य. 8 4 8 12 आणि 20. 4 8 12 आणि 20 पुढची येणारी संख्या आपल्याला ओळखायची. आता याच्यामध्ये किती? 4चा फरक आहे. 8 आणि 12मध्ये 4चा फरक आहे. 12 आणि 20मध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. म्हणजे बघा 4 आणि 4 8. 8 आणि हे मागची जी संख्या आहे 8 अधिक 4 12. 12 अधिक 8 मागची जी संख्या आहे 12 अधिक 8 20. 20 अधिक 12 अधिक 20 आता किती येते बघू? 12 आणि 20 32. म्हणजे या ठिकाणी किती कुठली संख्या यायला पाहिजे? 32 यायला पाहिजे. म्हणजे मागची संख्या पुढच्या संख्येमध्ये अधिक केली, बेरीज केली त्यांची मागच्या संख्यांची. पुढचा प्रश्न बघा. 16 23 28 38 49 62 आणि 70 पुढे क्रमाने येणारी संख्या आपल्याला ओळखायची. 16 23 28 38 39 62 आणि 70 पुढे काय येते ते आपल्याला ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये बघा कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. 23 आणि 28मध्ये. 28 आणि 38मध्ये 10चा फरक आहे. 38 आणि 49मध्ये कितीचा फरक आहे? 11चा फरक आहे. 49 आणि 62मध्ये कितीचा फरक आहे? 13चा फरक आहे. 62 आणि 70मध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. बघा हे 7 जे आले ते काय या दोघांच्या बेरजेतून आले. 1 अधिक 6 बरोबर 7. हे 2 अधिक 3 बरोबर 5. 2 अधिक 3 बरोबर 5. 2 अधिक 8 बरोबर 10. हे 10 आले. 8 आणि 3 11. 3 अधिक 8 बरोबर 11. 4 अधिक 9. 9 आणि 4 किती झाले? 13. 6 आणि 2 6 अधिक 2 बरोबर किती? 8. आता या दोघांची बेरीज करायची. 7 आणि 7 अधिक 0 बरोबर किती येते? 7च येते. म्हणजे याच्यामध्ये 70मध्ये 7 मिसळले किती येते? 70 अधिक 7 77. पर्याय क्रमांक पहिलाच योग्य आहे. आता बघा 10 12 15 आणि 20. 10 12 15 20 आणि पुढे येणारे क्रमाने येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा. याच्यामध्ये 3चा. याच्यामध्ये 5चा. 2 3 5 ह्या मूळ संख्या आहेत. आता पुढची 5च्या पुढची क्रमाने येणारी मूळ संख्या कुठली? 7. 20 आणि 7 27. पर्यायामध्ये 27 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4. म्हणजे काय? मूळ क्रमाने येणाऱ्या मूळ संख्येचा फरक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. 144 128 112 96 प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते ते शोधायचे आपल्याला. तर बघा 144 128 112 हे काय आहेत? 96 16च्या पाड्यामध्ये आहेत. बघा 16 96 44 128 16 8 16 8 28 असेल. 112 16 7 12 उदाहरण म्हणजे 112. 16 सख्ख 96. 16 सख्ख 96 आणि आता 16 गुणिले 5 16 पंचे 80. पर्यायामध्ये आहे का? 80 आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 16 पंचे 80. प्रश्न क्रमांक 10 बघा. 83 74 65 56 यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय जाणवतं बघा. 83 यांचा जी दशक स्थानचा अंक आहे 1ने कमी होत गेला आहे बघा. 7 वजा 1 6 6 वजा 1 5 म्हणजे बघा 83 74 65 आणि 56 दशक स्थानचा अंक 1ने कमी होत गेला आहे. वजा 1
7 वजा 1 6, 6 वजा 1 5, म्हणजे इथं 5 वजा 1 किती 4 पाहिजे. दशक स्थानी 4 पाहिजे. एकक स्थानी बघा 3 अधिक 1 4, 4 अधिक 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 इथं 7 पाहिजे. म्हणजे क्रमाने येणारी पुढील संख्या कुठली पाहिजे 47 पाहिजे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक 11 बघा 10 17 26 आणि 37. 10 17 26 आणि 37 यांच्यामध्ये बघा कितीचा फरक आहे 7चा फरक आहे. यांच्यामध्ये 9चा फरक आहे. यांच्यामध्ये 11चा फरक आहे. आता यांच्यामध्ये बघा 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 इथं किती पाहिजे 13चा फरक पाहिजे. म्हणजे 37 आणि 13 किती झाले 50 झाले. म्हणजे क्रमाने येणारी पुढची संख्या कुठली पाहिजे इथं 50 पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. आता बघा 33 63 57 आणि 87. 33 63 57 आणि 87 क्रमाने येणारं पुढचं काय ते आपल्याला ओळखायचं आहे. 3 आणि 3 किती झाले 6, 6 आणि 3 9 यांची अंकांची बेरीज करायची दशक स्थानच्या आणि एकक स्थानच्या. 5 आणि 7 12, 7 आणि 8 किती झाले यांची बेरीज 15, म्हणजे 3 3 3चा फरक. आता इथं 18ची बेरीज 15 आणि 3 18. आता इथं असे 2 अंक असायला पाहिजेत त्यांची बेरीज 18 यायला पाहिजे. आपण प्रत्येक पर्याय चेक करून बघू. 9 आणि 9 18 म्हणजे 99 पहिलाच पर्याय बसला. बघा इथं 8 आणि 9 किती येते 17 येते नाही. इथं ह्या अंकांची बेरीज किती येते 1 येते. इथं किती येते 2 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिलाच योग्य आहे. आता पुढचा प्रश्न बघा 3 4 6 10. 3 आणि 4मध्ये कितीचा फरक आहे 1चा. याच्यामध्ये 4 आणि 6मध्ये कितीचा फरक आहे 2चा. 1ची दुप्पट 2. 6 आणि 10मध्ये कितीचा फरक आहे 4. 2ची दुप्पट 2 गुणिले 2 2ची दुप्पट 4. आता 4ची दुप्पट किती यायला पाहिजे 8. म्हणजे यांच्यामध्ये 10 आणि 8 किती झाले 18. आता यांचा फरक येतो 8. 4ची दुप्पट 8 म्हणजे पर्याय क्रमांक बघा 4था योग्य. 6 12 20 आणि 30. 6 आपल्याला कसं माहिती बघा 2चा वर्ग 4, 4 अधिक 30 संख्या अधिक 2, 4 अधिक 2 किती झाले 6. आता बघा 12 कसं भेटते 3चा वर्ग किती असतो 3 त्रिक 9 अधिक 3, 9 अधिक 3 किती झाले 12. आता 20 कसं भेटले बघा 4 इंच चौक 16 म्हणजे 4चा वर्ग 16 अधिक 30 संख्या मिसळायची अधिक 4 किती झाले 20. 30 बघा 5चा वर्ग 25, 25 अधिक 5 त्या ज्याचा वर्ग आहे 30 संख्या मिळवायची. 5चा वर्ग 25 अधिक 5 30. आता पुढे 6चा वर्ग बघा 6चा वर्ग किती येते 6 6 36 अधिक 6 किती येते 42 येते. त्यामुळे ह्याच पुढच्या क्रमाने येणारी संख्या कुठली पाहिजे 42 पाहिजे. पर्याय क्रमांक 2 योग्य. पुढे बघा 6 12 36 144. इथे बघा 6 2 12, 6ची दुप्पट किती 12. आता 12 बारीक बारीक 12 2 24 12 त्रिक 36 म्हणजे 12ची इथं दुप्पट केलं इथं तिप्पट केले 36. आता 36 आता पुढचे इथे तिप्पट. आता 36ची आपण चौपट करून 144 येते का बघू. 36 गुणिले 4, 4 सख्ख 24, 4 त्रिक 12 13 आणि 14 144 आले म्हणजे 36ची चौपट. आता 144ची किती पट करावी लागेल इथं दुप्पट इथं तिप्पट इथं चौपट इथं 5 पट. 5 चौक 20, 5 चौक 20 आणि 2 22, 5 एके 5 आणि 2 7, 720 आहे का पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक पहिला योग्य. अशा प्रकारे 1 ते 15 गणित आपण आज पाहिलेले आहेत. याच्या पुढील उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.